सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Today we study chapter number 11 Human Body and Organ System म्हणजेच मानवी शरीर व इंद्रिय संस्था. Can you recall from what the organs and organ system are made up of and which organ system are present in human body? म्हणजेच इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात आणि मानवी शरीरामध्ये कोणकोणते इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. In the last class, we have studied some characters of living organism, all the vital processes which are essential properties of living beings are collectively called as life processes. म्हणजेच मागील येतेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणांचा अभ्यास केलेला आहे. सजीवातील ही लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेसेस असे म्हणतात. Can you tell which processes occur in our body during sound sleep and which life processes occur continuously in our body? Different organs in our body are working in group so as to smoothly carry out various life processes. These life processes takes place in various steps. म्हणजेच आपल्या शरीरात जीवन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप्स म्हणजे विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे आपापले काम पार पाडत असतात. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज ऑर्गन सिस्टीम. म्हणजेच ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सक्रेटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर एक्सेट्रा आर फंक्शनेटिंग इन आवर बॉडी. कॅन यू रिकॉल विच डिफरंट ऑर्गन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स? Energy is essential to operate all the life processes in human body. Energy production occurs within the cell. Cells need the supply of soluble nutrients and oxygen for this purpose. This supply takes place with the help of respiratory and circulatory system. Respiration is carried out through following three steps as like external respiration, इंटरनल रेस्पायरेशन अँड सेल्युलर रेस्पायरेशन. म्हणजेच मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. ही ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्नघटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ही कामे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थेमार्फत होतात. श्वसनाची ही प्रक्रिया पुढील 3 टप्प्यामध्ये होते. नंबर 1 बहिःश्वसन किंवा बाह्य श्वसन, नंबर 2 अंतःश्वसन आणि नंबर 3 पेशी श्वसन. एक्सटर्नल रेस्पायरेशन मीन्स बहिःश्वसन किंवा बाह्य श्वसन. इन्स्पायरेशन और इनहेलेशन, एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रकिया मीन्स वाइंड पाईप. म्हणजेच श्वास घेणे, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारे पुन्हा फुफ्फुसामध्ये सोडली जाते. एक्सपायरेशन अँड एक्सेल्शन मीन्स ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू ब्लड. ब्लड कॅरीज द CO2 फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी टुवर्ड्स लंग्स. धिस एअर इज गिवन आउट बाय एक्सहाल्शन मीन्स उच्छ्वास. फुफ्फुसामध्ये घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर फेकली जाते. बोथ ऑफ दीज प्रोसेसेस ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज एक्सटर्नल रेस्पायरेशन. म्हणजेच फुफ्फुसावाटे होणाऱ्या या दोन्हीही क्रियांना एकत्रितपणे आपण बहिःश्वसन असे म्हणतो. नंबर 2 इंटरनल रेस्पायरेशन मीन्स अंतःश्वसन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लूइड is called as internal respiration. Oxygen moves from blood into tissue fluid
अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इन टू ब्लड, म्हणजे शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन असे म्हणतात. रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो व पेशीतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो. नंबर 3, सेल्युलर रेस्पिरेशन. Dissolved nutrients like glucose are slowly burnt, means oxidized with the help of oxygen, and energy is released in the form of ATP. म्हणजेच ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकाचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मोकळी होते. वेस्ट मटेरियल्स लाईक CO2 अँड वॉटर वेपर्स आर प्रोड्यूस्ड ड्युरिंग धिस प्रोसेस. Cellular respiration can be summarized as follows: C6H12O6 plus CO2 is equal to 6 CO2 plus 6 H2O plus energy in the form of 38 ATP. कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ पेशीश्वसनामध्ये तयार होतात. या क्रियेला पेशीश्वसन असे म्हणतात. पुढील समीकरणाच्या सहाय्याने पेशीश्वसन प्रक्रिया आपणास सारांश रूपाने मांडता येते. म्हणजेच 6 कार्बन 12 हायड्रोजन 6 ऑक्सिजन प्लस 6 O2 इज इक्वल टू 6 CO2 प्लस 6 H2O प्लस ऊर्जा. थिंक अबाउट इट. अलॉन्ग विथ द हीट, साऊंड अँड लाईट आर ऑल्सो प्रोड्यूस्ड ड्युरिंग burning of fuel. Similarly, whether the sound and light are produced during oxidation of nutrients in cell. Now we study the structure and function of respiratory system. म्हणजेच श्वसन संस्थेची रचना व कार्य याविषयी आपण अभ्यास करूया. नंबर 1, नोज. Respiratory system and respiration begins with nose. Air is filtered with the help of hair and mucus प्रेझेंट इन द नोज. म्हणजेच श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवातच नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून शरीरामध्ये घेतली जाते. नंबर 2, फॅरेंक्स मीन्स घसा. फूड पाईप अँड वाइंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरेंक्स, म्हणजे घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. वाइंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप, म्हणजे श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. देर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ वाइंड पाईप, म्हणजेच श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. धिस लीड क्लोजेस द वाइंड पाईप ड्युरिंग पासिंग ऑफ फूड इन टू फूड पाईप अँड देअर बाय normally prevents the entry of food particles into wind pipe. Otherwise, wind pipe remains open, hence air passes through pharynx into wind pipe. म्हणजेच अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते, त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते, त्यामुळे हवा घशातून श्वासनलिकेमध्ये सोडली जाते. Number 3, wind pipe means श्वासनलिका. Wind pipe is swollen at the beginning due to sound box. Wind pipe bifurcates in the thorax. One branch enters the right lung and the other into left lung. म्हणजेच श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग हा स्वरयंत्रामुळे थोडासा फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे तर दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. नंबर 4, लंग्स. अ लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साइड्स ऑफ हार्ट इन थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणजे छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय लंग्स अँड दे कवर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट, म्हणजे छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापलेला असतो. हृदयाच्या बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळेच झाकला जातो. ईच लंग्स हॅज डबल लेअर्ड कवरिंग. इट इज कॉल्ड एज प्ल्युरा, म्हणजेच प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. त्या दुपदरी आवरणास फुफ्फुस आवरण असे म्हणतात. लंग्स आर इलॅस्टिक लाईक स्पॉन्ज. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड एज अल्व्हिओलाई, म्हणजेच
फुफ्फुसे हे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात. त्यांना वायुकोश असे म्हणतात. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच अल्विओलस. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट असे जाळे असते. वॉल्स ऑफ अल्विओलाय अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. म्हणजे वायुकोशावरील आवरण हे अत्यंत झिरझिरीत किंवा नाजूक असते. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक्स प्लेस अक्रॉस द थिन वॉल्स. ॲज लार्ज नंबर ऑफ अल्विओलाय इज प्रेझेंट इन लंग्स, लार्जर सर्फेस इज अवेलेबल फॉर गॅसियस एक्सचेंज. म्हणजेच या पातळ आवरणातून वायूंची देवाणघेवाण सहजपणे होऊ शकते. फुफ्फुसात असे असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत असा पृष्ठभाग त्या ठिकाणी उपलब्ध होतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये होणारी वायूंची देवाणघेवाण. गॅसियस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्विओलाय. म्हणजे फुफ्फुसातील वायुकेशाभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवाणघेवाण चालू असते. An iron containing protein hemoglobin is present in the RBCs of blood. Hemoglobin absorbs the oxygen from air within alveoli. Simultaneously, CO2 and water vapors move from blood into the alveoli. Thus, oxygen is taken into the blood and CO2 and water vapors are removed from the blood and given out by exhalation. म्हणजेच रक्तातील तांबड्या पेशी मीन्स RBCमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. त्याचवेळी CO2 व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेमध्ये मिसळतात आणि ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्चवासावाटे बाहेर टाकले जातात. नंबर 5, डायफ्रॅगम मीन्स श्वासपटल. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरेसिक केज. धिस पार्टिशन इज कॉल्ड एज डायफ्रॅगम. म्हणजेच बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्यालाच श्वासपटल असे म्हणतात. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरेसिक कॅव्हिटी अँड अबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजेच हे श्वासपटल उदरपोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. सायमल्टेनियस रायझिंग ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ डायफ्रॅगम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर ऑन लंग्स. ड्यू टू दिस एअर मूव्स इन टू द लंग्स थ्रू नोज. जे बरगड्या जर किंचित वर उचलल्या जातील त्याच वेळेस श्वासपटल खाली येतो. या दोन्ही क्रिया एकदाच घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते. वेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड डायफ्रॅगम रायजेस अप, प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. ड्यू टू दिस एअर मूव्ज आउट फ्रॉम इट थ्रू नोज. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाउनवर्ड मोमेंट ऑफ डायफ्रॅगम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीदिंग. अशा प्रकारे श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडण्यासाठी गरजेची असते. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच रक्ताभिसरण संस्था. सर्क्युलेटरी सिस्टीम परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस लाईक वॉटर, हार्मोन्स, ऑक्सिजन, सोल्युबल न्यूट्रियंट्स अँड वेस्ट मटेरियल्स थ्रू डिफरंट ऑर्गन्स. An independent system for blood circulation is present in humans and higher animals. It consists of heart, blood vessels and capillaries. म्हणजेच शरीराच्या निरनिराळ्या अवयवामध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन रक्ताभिसरण संस्था करत असते. मानव आणि उच्चतर प्राण्यामध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र अशी संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो. नाऊ वी स्टडी स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ हार्ट. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन थोरेसिक केज. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स
बिटवीन टू लंग्स अँड स्लाइटली इन्क्लाइन्ड ऑन लेफ्ट साईड. म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यामागे 2 फुफ्फुसांच्या आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. साईज ऑफ our heart is equal to one's own fist and its weight is about 360 gram. It is covered by a double-layered peritoneal membrane. A fluid is present between two membranes due to which heart is protected from friction and mechanical shocks. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो व त्याचे वजन सर्वसाधारणपणे 360 ग्रॅम असते. आपल्या हृदयाभोवती दुहेरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या 2 थरामध्ये एक द्रव पदार्थ असतो. त्यामुळे घर्षणापासून व बाह्य धक्क्यापासून हृदयाचे संरक्षण केले जाते. ह्यूमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. इट इज मेड अप ऑफ अनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिदम. दिस इज कॉल्ड ॲज बीटिंग ऑफ हार्ट. Internally, heart is divided into left and right compartments by a vertical partition. Each of those compartments is again divided into 2 chambers. Thus, in all, heart consists of 4 chambers. Upper chambers are known as atria, means singular atrium, and lower chamber as ventricles. मानवी हृदय हा एक स्नायुमय मासल अवयव आहे. हृदय हे हृदय स्नायूंपासून बनलेले असते. हृदय स्नायू हे अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. यालाच आपण हृदयाचे स्पंदन असे म्हणतो. हृदयातील आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात. या भागांचे परत 2-2 कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय असे म्हणतात. नाऊ वी स्टडी स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ब्लड व्हेसल्स. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. ड्यू टू धिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट्स थ्रू ब्लड व्हेसल्स. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे रक्तवाहिन्या, त्यांची रचना व कार्य. हृदयाची स्पंदने सतत चालू असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये सतत रक्त फिरत राहते. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. नंबर 1 आर्टेरीज मीन्स रोहिण्या किंवा धमन्या. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम हार्ट आर नोन एज आर्टेरीज. एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग्स, all carry oxygenated blood. These are deeply located in the body and their walls are thick. These vessels do not have walls. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या मीन्स आर्टरीज असे म्हणतात. ह्या धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असल्यामुळे त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. नंबर 2 व्हेन्स मीन्स नीला किंवा शिरा. व्हेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी आर कॉल्ड एज व्हेन्स. ऑल व्हेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम लंग्स ट्रान्सपोर्ट डीऑक्सिजनेटेड ब्लड. मोस्ट ऑफ द व्हेन्स आर superficially located in the body. Their walls are thin and these are provided with valves. म्हणजे शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला असे म्हणतात. फुफ्फुसाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलामधून विनाक्षजती म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. त्यांची भित्तिका पातळ असते तसेच त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. कॅपिलरीज. आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रँच आउट विथ डिक्रीजेस in their diameter as they spread in the body and finally form fine hair-like vessels known as
कॅपिलरीज म्हणजेच धमन्या ह्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात, म्हणून त्यांना केसिका मीन्स कॅपिलरीज किंवा केशवाहिन्या असे म्हणतात. वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन and made up of a single layer of cells. Due to this, exchange of materials between capillaries and cells become easy. During the exchange, the oxygen, nutrients, hormones, vitamins, etc. are sent towards the cells and waste materials of the cells move into blood. केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण ही सुलभ प्रमाणात होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्वे पेशीमध्ये मिसळतात, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. कॅपिलरीज युनाइट टुगेदर टू फॉर्म द व्हेसल्स ऑफ मोर डायमीटर कॉल्ड एज व्हेन्स. कॅपिलरीज नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन. म्हणजेच केशिका ह्या एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांनाच आपण सिरा असे म्हणतो. प्रत्येक अवयवामध्ये केसवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. इन हिस्ट्री, इन 1628, विल्यम हार्वे डिस्क्राइब्ड द मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन इन द बॉडी. ही प्रपोज्ड अ theory that our heart is a muscular pump by which blood is circulated in the body. He discovered the working mechanism of valves of the heart. Do you know, in case of healthy person, there are 72 beats of heart per minute. Rate of heartbeat increases due to physical exercise and emotions. Similarly, it has been observed that it decreases during rest and sleep. Number of beats is more in case of infants. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनामुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना व झोपेत असताना ते कमी होतात. लहान बालकांच्या हृदयांच्या ठोक्यांची संख्या ही प्रौढापेक्षा जास्त असते. 2 types of sounds are heard during heartbeat. One is described as lub and other is dub. Heart pumps about 75 ml of blood during each beat. म्हणजे हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. यातील एका आवाजाचे वर्णन लब तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब असे करतात. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर एवढे रक्त ढकलते. Now we study blood and their contents. Blood is a red colored fluid material. It is fluid connective tissue. The oxygenated blood is deep red colored, salty in taste, and its pH is 7.4. Blood is composed of mainly 2 components, number 1 plasma and number 2 blood cells. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ असून रक्त हे द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो आणि त्याची चव खारट असते. तसेच रक्ताचा सामू 7.4 असतो. रक्त हे 2 प्रमुख घटकांनी बनलेले असते. नंबर 1 रक्तद्रव म्हणजेच प्लाझ्मा आणि नंबर 2 रक्तकणिका किंवा रक्तपेशी मीन्स ब्लड कार्पस्कल्स और सेल्स. ॲट फर्स्ट वी स्टडी द कंटेंट्स अँड फंक्शन ऑफ प्लाझ्मा. प्लाझ्मा इज पेल येलो, clear and slightly alkaline fluid. It contains 90 to 92% water, 6 to 8% proteins and 1 to 2% inorganic salt and other components. म्हणजेच रक्तद्रव हे फिक्कट पिवळसर रंगाचे नितळ व काहीसे आम्लारीधर्मी द्रव असते. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असेंद्रिय क्षार आणि इतर घटक असतात. अल्बुमिन डिस्ट्रीब्युट्स द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी.
म्हणजे अल्ब्युमिन नावाचा घटक हा संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. ग्लोब्युलिन्स प्रोटेक्शन, ग्लोब्युलिन्स हे संरक्षणाचे काम करते. फायब्रोनेजिन अँड प्रोथ्रोम्बिन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेसेस, म्हणजे फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन हे द्रव रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. अँड इनऑर्गॅनिक आयन्स लाईक कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स, म्हणजे असेंद्रिय आयने जसे की कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्यांचे नियंत्रण ठेवतात. नाऊ वी स्टडी द कंटेंट्स अँड फंक्शन ऑफ ब्लड सेल्स. नंबर 1, रेड ब्लड कार्पस्कल्स मीन्स RBCs, स्मॉल सर्क्युलर unnucleated cells. These cells appear red due to hemoglobin. Oxygen dissolves in blood due to hemoglobin. म्हणजे लोहित रक्तपेशी ह्या आकाराने लहान, वर्तुळाकार व केंद्रक नसलेल्या पेशी असून या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तामध्ये विरघळतो. 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट इन ईच cubic millimeter of blood. RBCs are produced in red bone marrow and live for about 100 to 127 days. म्हणजे रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लाख RBCs असतात. RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात. नंबर 2, व्हाईट ब्लड सेल्स मीन्स WBCs. देर आर लार्ज न्यूक्लिएटेड अँड कलरलेस सेल्स. 5,000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे आकाराने मोठ्या केंद्रकयुक्त रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5,000 ते 10,000 अशा पांढऱ्या रक्तपेशी असतात. 5 टाइप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट ॲज लाईक बॅसोफिल्स, इशोनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. म्हणजे या पांढऱ्या रक्तपेशीचे 5 प्रकार आहेत, जसे की बेसोफिल, इओसोनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. WBCs आर प्रोड्यूस्ड इन रेड बोन मॅरो अँड WBCs ॲक्ट ॲज शोल्डर्स इन आवर बॉडी. म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये होते. पांढऱ्या रक्तपेशींना आपण आपल्या शरीराचे शिपाईसुद्धा म्हणतो. फंक्शन्स ऑफ WBCs. These cells attack the pathogens entering our body. They protect us from the microbial diseases. म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी ह्या आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून शरीराचे रक्षण होते. नंबर 3, प्लेटलेट्स मीन्स रक्तपट्टिका. These are extremely small and disc-shaped. 2.5 to 4 lakh platelets are present per cubic millimeter of blood. म्हणजे रक्तपट्टिका ह्या अतिशय लहान आणि तपकडीच्या आकारासारख्या असतात. रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लाख ते 4 लाख असतात. द फंक्शन ऑफ प्लेटलेट्स. प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेसेस. म्हणजे रक्तपट्टिका या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. नाऊ वी स्टडी फंक्शन्स ऑफ ब्लड मीन्स रक्ताची कार्य. नंबर 1, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. म्हणजेच वायूंचे परिवहन. फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशीपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड आणला जातो. नंबर 2, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. सिंपल न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच सेल इन द बॉडी. म्हणजे पोषण तत्वांचे वहन किंवा पेशींना खाद्य पुरवण्याचे कार्य. अन्ननलिकेच्या भितिकेमधून ग्लुकोज, ॲमिनो आम्ले, मेदाम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. नंबर 3, ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स. नायट्रोजेनियस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रेटानाइन आर रिलीज्ड बाय टिश्यूज इन टू ब्लड विच कॅरीज दोज
टू किडनी फॉर एक्सक्रिएशन, म्हणजेच टाकाऊ पदार्थांचे वहन, जसे की युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्कांकडे वाहून नेले जातात. नंबर 4, प्रोटेक्शन. अँटीबायोटिक्स आर प्रोड्युस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स, म्हणजेच रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्मजीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. नंबर 5, ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. ब्लड ट्रान्सपोर्ट्स द एन्झाईम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईट ऑफ देअर ॲक्शन, म्हणजे विकरे व संप्रेरकांचे परिवहन. विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्त्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेले जातात. नंबर 6, थर्मोरेग्युलेशन. बॉडी टेम्परेचर इज मेन्शन्ड कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडायलेशन अँड व्हॅसोकन्स्ट्रिक्शन, म्हणजेच तापमानाचे नियमन करणे. योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम राखण्यास मदत करते. मेन्शनिंग द बॅलेन्स ऑफ मिनरल्स लाईक Na, K इन द बॉडी, म्हणजेच शरीरातील सोडियम मीन्स Na, पोटॅशियम मीन्स K यासारख्या क्षारांचा समतोल ठेवते. नंबर 8, इफ ब्लीडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, platelets and proteins called fibrinogen of the blood form a clot and seal the injury, म्हणजे रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखमा बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रोनोजेन नावाचे प्रथिने करत असतात. ह्युमन ब्लड ग्रुप्स म्हणजेच मानवी रक्तगट. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म्ड. There are 4 main groups of human blood as A, B, AB and O. Besides, there are 2 types of Rh negative and Rh positive of each of those 4 groups. Thus, in all, 8 blood groups are formed as like A Rh positive and A Rh negative. After then, we study blood donation. If a person meets an accident, bleeding occurs through wounds. Many times, blood transfusion is necessary during the surgical operation. Similarly, blood is transfused in case of patients of anemia, thalassemia, cancer too. Blood transfusion is carried out to compensate the blood shortage in body. This is called as blood transfusion. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि जर खूपच रक्तस्राव झाला तर त्या व्यक्तीला रक्त द्यावे लागते, किंवा अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीसुद्धा रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला रक्तपराधान मीन्स ब्लड ट्रान्सफ्युजन असे म्हणतात. फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन, म्हणजे रक्तपराधानासाठी रक्ताचा पुरवठा कोठून होतो? फ्रॉम ब्लड बँक्स. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन्स अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन्स. इट इज कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी यूज्ड इमिजिएटली. इट कॅन बी स्टोर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर. म्हणजेच रक्तपेढ्यामध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते गरजूंना पुरवठा केले जाते. हे जमा केलेले रक्त लगेच वापरावयाचे नसेल तर फ्रीजरमध्ये त्याला काही दिवसापर्यंत टिकवून ठेवता येऊ शकते. ब्लड डोनर. पर्सन हू डोनेट्स द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर, म्हणजे रक्तदाता. जी व्यक्ती रक्त देते त्या व्यक्तीला रक्तदाता असे म्हणतात. ब्लड रेसिपियंट म्हणजे रक्तग्राही. पर्सन हू रिसिव्ज द ब्लड इज रेफर्ड ॲज रेसिपियंट, म्हणजे ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅविंग एनी अदर ब्लड ग्रुप, whereas the person with
AB blood group can receive the blood from the person with any other blood group. म्हणजे ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. हेन्स पर्सन ऑफ ब्लड ग्रुप O is known as universal donor and the person with blood group AB are known as universal recipient. म्हणजेच ओ रक्तगटाला सर्वयोग्य दाता मीन्स युनिव्हर्सल डोनर, तर ए बी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल रेसिपियंट असे म्हणतात. ब्लड ग्रुप्स आर हेरिडेटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. म्हणजे रक्तगट हे अनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात आपल्या मात्यापित्याकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असते. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म्ड ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. रक्तदान करताना जर रक्तगट जुळले तरच ते रक्त रुग्णाला दिले जाऊ शकते. इफ इट इज डन विदाऊट मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल फॉर द पेशंट. जर रक्तदान करत असताना एकमेकाचा रक्तगट जर जुळला नाही तर परिणामी त्या रुग्णाला धोका पोहोचू शकतो किंवा तो रुग्ण दगावण्याचं सुद्धा शक्यता असते. पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रेसिपियंट इन फ्युचर. म्हणजे आज जो व्यक्ती रक्त देत आहे तो उद्याचा रक्त घेणारा सुद्धा होऊ शकतो. ब्लड डोनेशन विदाऊट एनी एक्सेप्शन इज ऑलवेज लाईफ सेविंग. म्हणजेच कोणतीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान म्हणजे एक प्रकारचे जीवनदानच असते. Blood is required in various situations like accidents, bleeding, perforation, surgical operations, etc. Blood donated by healthy person is used to save the life of needful person. Hence, blood donation is considered as the best donation. म्हणजेच अपघातामध्ये किंवा रक्तस्राव झाल्यानंतर किंवा प्रसव काळामध्ये किंवा शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो, म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ब्लड प्रेशर मीन्स रक्तदाब. ब्लड इज कंटिन्युअसली केप्ट फ्लोईंग थ्रू ब्लड व्हेसल्स ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टेरीज अँड इट इज नोन एज ब्लड प्रेशर. हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्तदाब पडतो, त्यास आपण रक्तदाब मीन्स ब्लड प्रेशर असे म्हणतो. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द contraction of heart is called as systolic pressure and that one recorded during relaxation is called as diastolic pressure. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास सिस्टॉलिक दाब म्हणजे आकुंचक दाब असे म्हणतात, तर प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब म्हणजे प्रकुंचनीय दाब असे म्हणतात. ब्लड प्रेशर ऑफ अ हेल्दी पर्सन इज अबाउट 120 to 80 millimeter to 139 to 89 mm of Hg. It is measured with the help of स्पिग्मोमॅनोमीटर. म्हणजेच निरोगी माणसाचा रक्तदाब हा सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या स्तंभा एवढा असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. हायपरटेन्शन मीन्स हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपरटेन्शन. In arteries of the person with hypertension, unnecessary tension develops. Heart needs to perform more function than the normal condition. In case of hypertension, both systolic and diastolic pressure are high in hypertension. म्हणजेच माणसाच्या शरीरात साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब निर्माण होणे म्हणजे उच्च रक्तदाब होय.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यामध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. यात दोन्हीही म्हणजेच सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढलेला असतो. देर आर 4 टाइप्स ऑफ ब्लड प्रेशर. नंबर 1 नॉर्मल ब्लड प्रेशर. नंबर 2 प्रायमरी हायपरटेन्शन. नंबर 3 hypertension stage 1st and number 4 hypertension stage 2nd. In normal blood pressure, systolic pressure are 90 to 190 millimeter and diastolic pressure 60 to 79 mm. In primary hypertension, systolic pressure are 120 to 139 mm and diastolic pressure 80 to 89 mm. In hypertension stage 1st, systolic pressure are 140 to 159 mm and diastolic 90 to 99 mm. In hypertension stage 2nd, systolic pressure more than 160 mm and diastolic pressure more than 100 mm. A, B, O blood groups were discovered by Karl Landsteiner in 19. He won the Nobel Prize at 1930 for this discovery. Blood group AB was discovered by DiCastello and Sterling in 1902. Do you know what is meant by hematology? म्हणजे रक्तशास्त्र. Hematology is a branch of medical science that deals with the study of blood. Hematopoietic organs and blood diseases are known as hematology. Research of diagnosis and remedies of blood diseases is also performed in this branch. Always remember, blood production occurs continuously in our body. म्हणजे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते. About 350 ml of blood is collected from a person during donation and our body restore the fluid part of it within 24 hours. म्हणजे रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीपासून 350 मिलीलिटर एवढे रक्त घेतले जाते, तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताची तरल भागाची पूर्तता करत असते. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फीडिंग वुमन कॅन नॉट डोनेट द ब्लड. म्हणजे गर्भावस्थेमधली स्त्री आणि स्तनपान काळ सुरू असलेल्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. देर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. म्हणजे रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 1 ऑक्टोबर इज observed as National Voluntary Blood Donation Day. Healthy person of age more than 18 years can donate the blood for 3 to 4 times a year.